मंडळी, आज भारतात देश पातळीवर आणि कोणताही राजकीय वाद झाला की नेहरूंचा उल्लेख होतो. कारण स्वातंत्र्यानंतर भारताचा पाया रचण्याचं काम नेहरूंच्या काळात झालं. लोकशाही संस्था, संसद, निवडणूक आयोग, IIT, भाकरा नांगलसारखी मोठी धरणं, अणुऊर्जा कार्यक्रम, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग ही सर्व पायाभूत रचना त्या काळात उभी राहिली. इंदिरा गांधींच्या काळात बांगलादेश विरुद्धचं युद्ध जिंकलं गेलं. भारत अणुशक्ती राष्ट्र बनला. राजीव गांधींनी संगणक आणि दूरसंचार युगाची सुरुवात केली. यामुळे गांधी नेहरू घराण्याचं योगदान नाकारता येत नाही. पण या सत्तापटाची दुसरी बाजू विरोधकांकडून मांडली जात आहे आणि ती म्हणजे देशात घराणेशाही वाढल्याचा आरोप. आणीबाणीचा काळ हा लोकशाहीवरील काळा डाग असल्याचं बोललं जातं. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांनी काँग्रेसची प्रतिमा मलिन झाली. केंद्रातील सत्तेभोवती एकाच कुटुंबाचं वर्चस्व निर्माण झाल्याचं देखील वारंवार टीका केली जाते. याच असंतोषातून पर्यायाच्या शोधाला सुरुवात झाली. 2014मध्ये नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. त्यांनी स्वतःला सामान्य कुटुंबातून आलेला नेता म्हणून प्रेझेंट केलं. भ्रष्टाचार मुक्त शासन, निर्णायक नेतृत्व, राष्ट्रवाद, विकास या मुद्द्यांवर त्यांनी जनतेचा विश्वास जिंकला. त्यामुळे आज भारताची जागतिक प्रतिमा अधिक प्रभावी झाल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात. G20 परिषद, डिजिटल इंडिया, UPI क्रांती, पायाभूत सुविधांचा विस्तार, काश्मीरमधील कलम 370 रद्द, राम मंदिरची उभारणी असे अनेक मोठे निर्णय मोदी सरकारच्या काळात झाले. मात्र टीकाकार वेगळे प्रश्न उपस्थित करतात. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, CBI, ED या संस्थांची स्वायत्ता धोक्यात आल्याचा मुद्दा, माध्यमांवर दबाव वाढल्याचा आरोप, विरोधकांवर होणारी कारवाई आणि सामाजिक ध्रुवीकरण, नोटबंदीत झालेलं देशाचं मोठं नुकसान हे मुद्दे सातत्याने चर्चेत राहिले. म्हणजेच मोदी सरकारच्या काळातही सर्व प्रश्न सुटले असं म्हणता येणार नाही.